तर एबीव्हीपीचं आंदोलन सुरू आहे। नागपूरमध्ये हे एबीव्हीपीचं आंदोलन सुरू आहे। अभाविपीचे कार्यकर्ते नागपूरमध्ये आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। दृश्य आपण नागपूरमधून बघतोय। अभाविपीचे कार्यकर्ते नागपूरमध्ये आक्रमक झालेले आहेत। नागपूरमधली ही दृश्य आपण बघतोय। नागपूरमध्ये अभाविपीचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झालेले आहेत। आक्रमक आंदोलन करतायत ते। ही दृश्य आपण पुढारी न्यूजच्या स्क्रीनवरती बघू शकतोय नागपूरमधून। अनेक मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात येत आहे। परीक्षा अभ्यासक्रम निकाल पदभरती आणि विद्यार्थ्यांच्या निवडणुका अशा अनेक मागण्यांसाठी हे आंदोलन सुरू आहे। नगर चौक ते नागपूर विद्यापीठ असा मोर्चा काढण्यात येतोय। प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। जितेंद्र, काय अधिकची अपडेट आहे? विद्यापीठ प्रशासनाला पण एवढी पारदर्शकता असायला पाहिजे, म्हणून या मागण्या आपण माननीय राजीव हिसे सरांना देत आहे आणि या मागण्या आपण लिखित स्वरूपामध्ये मागत आहे। त्यामुळे या मागण्यांचा लेटर नक्कीच, कारण अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे आज नागपूर विद्यापीठावर मोर्चा काढण्यात आलेला आहे। रविनगर पासून हा मोर्चा सुरू झालेला होता आणि विदर्भातील म्हणजे नागपूर विद्यापीठामध्ये येणारे जे सर्व जिल्हे आहेत त्या जिल्ह्यातील जे विद्यार्थी संघटनेचे कार्यकर्ते आहेत ते इथे उपस्थित झालेले होते। मागण्या भरपूर आहेत की ज्या प्रकारे शिक्षा असेल किंवा प्रवेश असेल, परीक्षा असेल, पदभरती असेल, असे वेगवेगळे विद्यार्थ्यांचे प्रश्न आहेत। त्या प्रश्नांवर हा आज मोर्चा काढण्यात आलेला होता आणि विद्यापीठ प्रशासनाने आमच्या समोर येऊन आमची मागण्या ऐकाव्या अशी मागणी जी आहे ते विद्यार्थी परिषदेची होती। मात्र जी विद्यापीठ प्रशासनाने डेलिगेशन बोलवलेले होतं की आतमध्ये 5 जणांचं प्रतिनिधी मंडळ यावं आणि त्यांनी आपल्या मागण्या विद्यापीठासमोर मागाव्या, मात्र त्याला हे तयार नाही झाले आणि त्यानंतर विद्यार्थी जे आहेत ते आक्रमक झाले आणि विद्यापीठात घुसण्याचा प्रयत्न केला। ज्यावेळी पोलिसांनी त्यांना अडवलं आणि पोलीस आणि विद्यार्थी जे आहेत त्यांच्यामध्ये चकमक झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। झटापट झाली। आता जे आहेत ते राजू हिवसे जे आहेत विद्यापीठ प्रशासनाकडून इथे मंचावर आलेले आहेत। विद्यापीठाचे प्रशासकीय अधिकारी इथे पोहोचलेले आहेत आणि ज्या मागण्या आहेत त्या मागण्यांचं निवेदन यांना दिलेलं आहे आणि आता विद्यापीठ प्रशासनाकडून ज्या विद्यार्थ्यांच्या मागण्या आहेत त्यावर नक्कीच विचार करून त्या मागण्या मान्य करण्यात येणार असंही आश्वासन देण्यात आलेलं आहे। त्यामुळे एकूणच पाहता नागपूर विद्यापीठावर आज अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचं हे मोर्चा होता आणि आंदोलन होतं। शांततेत मोर्चा निघालेला होता, मात्र भाषण झाल्यानंतर आतमध्ये शिरण्याच्या विद्यार्थी परिषदेच्या विद्यार्थ्यांनी आक्रमक पवित्रा घेतल्याने थोडी झटापट देखील आपल्याला पाहायला मिळाली। जी जितेंद्र, लक्ष राहील आपलं या आंदोलनाकडे। तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या या माहिती।